नमस्कार. नमस्कार, तर बोला. लठ्ठपणाचा एक प्रश्न तुमचा झाला, त्याच्यावरून मला असं वाटलं की विचारावं. ओके. की लठ्ठपणा असेल तर पुरुषातील लिंगाची आकार लहान असतो का, होतो का, आणि त्यावर काय ट्रीटमेंट आहे? वा वा, नक्कीच. खूप 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 छान छान प्रश्न प्रश्न, आणि नक्कीच. आपल्या पार्टनर साठी विचारला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक. का वाक्य बोललो मी? म्हणजे मी आता काही ओपीडी मध्ये माझ्या पाहतो, सर मी जी ट्रीटमेंट घेतोय ना, मी सांगितली नाही घरी. आणि गंमत सांगतो, एक दिवस मी ना माझी डब्बी तशीच विसरली टेबलवर, आणि ती माझ्या बायकोनी पाहिली, आणि तिला जेव्हा लक्षात आलं की कमजोरीमुळे ह्या मेडिसिन घेतोय, ती डिव्होर्स देऊन निघून गेली. अरे बापरे. आणि असा डायबिटीज बीपी झाला आणि त्याच्या गोळ्या सुरू झाल्या. मग निघून जाईल का कोणी? हा गैरसमज आहे मनातला, सांगूया आपण. ओबेसिटी, हार्मोनल इम्बॅलन्स आणि तुमच्या अवयवाचा आकार अतिशय महत्वाचं रिलेशन आहे. कारण हायपोगोनॅडोट्रॉपिक हायपोगोनॅडिझम म्हणजे काही कारणामुळे लठ्ठपणा वाढल्यानंतर टेस्टोस्टेरॉन जसं कमी व्हायला लागतं, तशी तुमच्या अवयवाची हेल्थ कमी होते. त्याचा आकार लहान का व्हायला लागतो? या ओबेसिटीमुळे त्या ठिकाणी इन्फ्लमेशन होतं. प्रवाह जो लिंगाकडे जाणार आहे तो थांबतो. आतलं जे स्ट्रक्चरल युनिट आहे, जे मध्ये बॉक्सेस म्हणतो आपण, कार्बोरस स्पॉन्जिओझम, तर ते जे आहेत आणि कॅव्हर्नोझा हे कोलॅप्स व्हायला लागतात. एंडोथेलियम डॅमेज होतं, रक्तप्रवाह बंद होतो, आकार छोटा व्हायला लागतो. अहो, बऱ्याचदा तर त्यांना आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा युरिनेशन साठी देखील त्यांचा अवयव हातात येत नाही. अशी बरीच लोक माझ्याकडे येतात, सर बाकीच्या गोष्टी जाऊ द्या म्हणे, फक्त युरिनेशन करण्यापुरतं जरी माझ्या हातात आलं तर बरं झालं. पण काळजी करू नका मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला विलाज आहे, ट्रीटमेंट आहे, रिझल्ट आहे. पण तज्ञांना दाखवलं तर, सेक्सॉलॉजिस्ट सँड्रॉसला भेटलं तर. तुम्ही विचार करा आता, की मी जे नेहमी म्हणतो की आपला अवयव जो आहे प्रत्येकाचा बनवलेला, शेवटपर्यंत काय ऍक्टिव्ह पाहिजे, तर आपलं पर्सनल लाईफ चांगलं राहण्यासाठी फक्त ऍक्टिव्हिटी हा त्यातला एक छोटासा भाग झाला. नक्कीच.